तुम्ही बघू शकता माझ्या मागे या कांद्याच्या गोण्या दिसत आहेत तुम्हाला, पण हा कांदा भारतीय नाहीये, आपला नाशिकचा नाहीये, आलाय पाकिस्तानवरून आणि इथे मलेशियामध्ये विकला जातोय. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला नाशिकचाच कांदा जगभरात एक्सपोर्ट होतोय, तसं नाहीये. कांद्याला कॉम्पिटिशन आहे. कांदा हा इजिप्तवरून पण येतो, इराणचा येतो, त्यानंतर पाकिस्तानचा येतो, भारताचा पण येतो. पण भारताची क्वालिटी ही या बाकीच्या कांद्यांपेक्षा चवीला जो तिखटपणा म्हणतो आपण, तर तोच सगळ्यात जास्त असल्यामुळे कमी कांदा वापरावा लागतो आणि जास्त रिझल्ट मिळतात. त्यामुळे आपला सहज विकला जातो. इथे ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलोय, जिथे पण आम्ही जेवण करतो, इंडियन रेस्टॉरंटमध्ये असेल किंवा बाहेर, तर त्यांच्याशी मी डिस्कस केल्यानंतर त्यांनीच ही इन्फॉर्मेशन दिली की पाकिस्तानचा कांदा किंवा इतर जो आहे, जो दिसायला जरी चांगला दिसला तरी भारतीय कांदा आम्हाला जास्त रिक्वायरमेंट असते. तर आपल्या रायझिंग एक्सपोर्टर्स अकॅडमीला फॉलो करा. आपल्याकडे बायर्स आहेत. मी स्वतः एक्सपोर्टर आहे, गेल्या 13 वर्षापासून काम करतो. मलेशियाच नाही, आपली दुबईला सुद्धा कंपनी आहे, व्हिएतनाम, त्यानंतर थायलंडमध्ये, नंतर युरोपला, सगळीकडे आपण एक्सपोर्ट करतो. तुम्हाला पण असा बिझनेस करायचा असेल, कारण 13 वर्षात मी स्वतःचा बिझनेस हा उभा केला. मी कसं करू शकलो तेच तुम्हाला शिकायचं असेल तर मी गेल्या 10 वर्षापासून ट्रेनिंग देतोय, इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस शिकवतोय. पण ट्रेनिंग हा पार्ट 10% आहे, 90% इज बायर फाइंडिंग. मग बायर फाइंडिंग करायचं कसं, हे रिअलिटी माझ्याकडनं शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा तुमच्याकडे कुठले प्रोडक्ट्स आहेत. मी तुम्हाला त्याच्यासाठीची कुठला चांगला देश असू शकतो, कुठे चांगले बायर्स मिळू शकतात, पेमेंट टर्म्स कुठे चांगले मिळतील, या सगळ्यांची माहिती तुम्हाला मी या इंस्टाग्राम आणि युट्यूबवर मी देत असतो. चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया.